रोम रोम भाइयों. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपल्याला काम होतं अहिल्यानगर येथे श्री मारवाडी चतुर्मास सोहळा जो चालू होणार होता मारवाडीच्या उपासांचा, त्याची ऑर्डर होती केटरिंगची. आणि आचार्य होते आपले श्रवण महाराज आष्टीचे. ते तर खूप फेमस आहेत. तुम्ही नाव आता ऐकलं असन किंवा नसन, नाही का. आपण आलो का जैन स्थानकात, इथं त्यांचे समाजाचे सर्व कार्यक्रम होतात, नाही का. कारण आपल्या लोकाला तशी सवय नाही. आपले लोक असं सेपरेट हे बांधित नाही. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी स्पेशल मंदिर बांधलेलं आहे आणि हे इथं त्यांचे सर्व कार्यक्रम होतात, नाही का. आपल्या लोकाला तर काही घेणं देणंच नाही, नाही का. खरं मानव एकजुटीला तर फक्त जैन समाजाला. तर आपण आलोत किचनमध्ये. ते मावशीन ते चपात्या करून राहिले, तर आता आपल्याला बघावं लागेल बनून राहिले तर काय काय आयटम आहेत, नाही का. किचन कर फेरफटका मारणं आपलं काम आहे, नाही का. मावशी आता पाऊस येत होता तर महाराज म्हणले भांडी इकडं लावून घ्या, कारण पावसात भिजले तर ते डबल पुसून घ्यावं लागते, नाही का. यांना दोघाला म्हणलं अरे ते घ्या आणि त्याचे ते भांडे घेऊन तिकडं जा, नाही का. भांडे सगळे एका भगोल्यात जाणं एक एक करून आणूस तर तेवढे तिकडं आलो. महाराज कशी बर्फी कट करते होते बघावं म्हणलं. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे. बर्फी कट करतो बघ, तुला जमत का असं. मी म्हणलं नाही हो महाराज, मला कसं काय जमन, तुमचे काम आहेत ते. म्हणलं बरं बरं व्हिडिओ काढ. म्हणलं महाराज एक बर्फी खाऊ का. बर्फी पण 1 मिनिट, आता कशी झाली बर्फी, एकदम ओके ना. मी घेतली माझी एक बर्फी. आता मी टेस्ट करीत होतो, नाही का मित्रांनो. टेस्ट घेत असतो बर्फीची, का कोणता आयटम असो स्वीट आयटम त्याची टेस्ट घेत असतो. आता महाराजांनी कट केली होती बर्फी. ते म्हणले रोहन डिझाईन कशी झाली बघ. महाराज एकदम ओके झाली. ते म्हणले येते का तुला, जमत का असं. मी म्हणलं नाही हो महाराज, मला कसं काय जमन, तुम्ही मास्टर आहेत म्हणलं त्याचे. ते म्हणले बरं बरं व्हिडिओ काढ आणि मला व्हॉट्सअपला टाक. म्हणलं ओके महाराज जमन. तर तेवढ्यात इकडं महाराज म्हणले टेबल लावून घ्या. म्हणलं लावून घेतो महाराज, कारण इकडं झालर आणि त्याला लावायच्या होत्या ना, त्याच्यामुळं इथं एक काउंटर आणि पलीकडे एक काउंटर असे 2 काउंटर लावून घेतले. इथं पाण्याचं काउंटर. तर हे रोल लावून घेत होता आपण महाराज. हे काउंटर लावलंय पहिलं, पण आता ते जाऊ दे. हे पहा मित्रांनो, खाली रोलवर टेबल रोलवर काय नाव आहे, राम राम. कारण आपण हिंदू असल्यामुळं आपल्याला रामाचा छंद असलाच पाहिजे, नाही का. इकडं लावलंय मित्रांनो बुफे. हे इकडचं बुफे सेटअप रेडी झालंय. तिथं भांडे आपण मांडून दिलेत. कारण मी आता थांबा 1 मिनटं, महाराजाकडून लिस्ट घेतो आणि किती आयटम आहेत काय, म्हणजे गमेले बादले सगळे लावून घेऊत, नाही का. जय श्रीराम मित्रांनो. हे पहा खूप भारी वाटलं. माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम असं पेपर पाहिलं होतं मी, आणि ते बी आपल्या राम राम नावाचं, नाही का. कारण आपण हिंदू असले आपल्याला गर्व पाहिजे. हे महाराज नाश्ता करीत होते आणि महाराजांनी बर्फी कापून घेतली होती सगळी. महाराज म्हणले एकदा व्हिडिओ घे. म्हणलं ओके महाराज. म्हणलं आता काकड्या कापून घेऊत, नाही का. काकड्या कापून घेऊत तर कसं काम करायला सोपं. त्याच्यामुळं मी घेतल्या काकड्या कापून. कशी काकड्या कापतोय महाराज, कशा काकडे कापतोय मित्रांनो, नक्की मला कमेंट करून सांगा. आता मी करीत होतो नाश्ता. म्हणलं नाश्ता करून घ्यावा आता, नाही का. आणि याला बसलं आपल्या बाल्याला काकडी कापायला. म्हणलं महाराज म्हणले ओके घे नाश्ता करून. आता झालंय सगळं रेडी. काकडी, लोणचं, लिंबू, टोमॅटो, मिरची, चटणी, टिश्यू पेपर, चमचे, वाट्या, ताटं, पाण्याचे जार सगळं ओके लावून घेतलेलं आहे. ही शेवाची गोणी. आता किती आयटम येतं, 3 4 5 6 7 8 9 10 आयटम येतं. कारण 10 घमेले ठेवून घेतलेले आहेत आपण. कारण जेवढ्या घमेल्यामधले ठेवायचे आयटम आहेत ते घमेल्यामध्ये, आणि जेवढे बादलीमध्ये ठेवायचे ते बादल्यामध्ये. कारण आपण 8 टोटल लावून घेतले, 10 टोटल लावून घेतलेत. सॉरी मित्रांनो. हे पुढं चालू होतं जैन समाजाचा कार्यक्रम. कारण त्यांचा आता उपवास चालू होतात, नाही का. मारवाडी समाजाचे ज्या महिला असतात ते, काही महिला निरंकार उपवास धरतात, नाही का. 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 12 दिवसाचा. आणि त्यांचा उपवास संपला का त्यांच्या संपूर्ण समाजाला जेवण असतं. एवढे त्यांचे 400 लोक असतील, 500 लोक असतील. कारण खूप भारी नियोजन असतं महाराज यांचं मित्रांनो. कारण कसं आहे, ह्या समाज म्हणजे खूप सुशिक्षित समाज आहे, नाही का. एकदम आता तुम्ही व्यवहाराच्या बाबतीत ह्या समाजाचं नाव घेतात, नाही का. आता तुम्हाला तर सांगायची गरज नाही. मारवाडी समाज आणि व्यवहार, नाही का, एकदम ओके मित्रांनो. हे त्यांचे गुरु असतात महाराज. हे आता लेडीज काहीतरी अटेन्शन देणार होत्या, तेवढ्यात ते काय ऐकू आलं नाही मला. तेवढ्यात मी इकडं आलो, नाही का. महाराजाने हाक मारली, अय रोहन इकडे. म्हणलं इकडं जेवण चालू करायचं. इथं घेतलेत मित्रांनो आपण, सगळं भरून घेतलंय.
काय मूग डाळीचा शिरा विरा जे जे आयटम आहेत सगळे सगळे टोटल भरून घेतलेत आपण. आता हे लहान लेकरं जेवणार आहेत वाटतं आली तिकडं, ते महाराज म्हणले पलीकडून ताट सगळे रेडी करून घेतलंय आपण. आता इकडचं काउंटर सगळं भरलंय वाटतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 सगळे 11 आयटम भरून घेतलेत. कारण ते माणसं आले आणि म्हणले की इकडं बी लावून घ्या नाही का, कारण कसं आहे आमचे लोक वाढणार आहेत म्हणले, एकखटी गर्दी होईन इकडं, कारण बुफेचं जेवण होतं. कारण पुरी चपाती, आता तुम्हाला एक एक आयटम सांगतो मित्रांनो काय आहे. मी डाळ भात आहे, शेव चिवडा आहे, काय हे पापड आहे, चपाती आहे, पुरी आहे, आपली भेंडीची भाजी आहे, पनीर भाजी आहे, आपली बर्फी आहे आणि मुगाचा डाळीचा शिरा आहे. मुगाचा डाळीचा शिऱ्याचं नाद नाही करायचं. आता लहान लेकरांनी घेतलेत ताटं, आता ते आता जेवायला चाललेत नाही का. त्यांना म्हणलं जेवून घे तुम्ही नाही का. आता आपण एकदम, मी पण टोपी घातलेली आहे मित्रांनो, कारण ते कसं एखाद्याच्या ताटात नको केस गळायला नाही का. तर हे संपूर्ण महिलांनी घेतलं आहे जेवायला, म्हणजे थोड्याच, कारण पुढं कार्यक्रम पण चालू आहे, पण यांना इमर्जन्सी भूक लागली वाटतं. कारण ते म्हणले आम्हीच थांबतो वाढायला, आम्ही फक्त 5 जण होतो आणि ते सप्लायरसाठी होतो नाही का, ताटं उचलून घ्या हे ते नाही का, ते कामासाठी होतं. तर आता हे आपला बाल आहे बघा काय भरितोय, हे महाराज पुऱ्या काढून राहिले. तर आता हे गोळे करून राहिलं, हे बाल आहे भरितोय भेंडी. एकदम ओके मध्ये जेवण चालू झालं आहे आता, कारण माणसं सगळे जेवलेत आणि जे राहिलेले माणसं होते ते म्हणले लेडीजला तुम्ही आतून वाढायला थांबा, आम्ही आता राहिलेले जेवून घेतो. मला सगळं ओके झालं. आता बसलो तर आम्ही जेवायला मित्रांनो, हे दाद्या अर्जुन बाल्या आम्ही बसलो 4 जण जेवायला, आणि अजून 2 जण होते आपले गोट्यान ते पलीकडे बसले होते. आम्ही घेतली दाद्याची खूप मजा. आता जेवायला किती घेतलं होतं बघा मित्रांनो, आता दाद्याने घेतल्यात 5-6 बारप्या मरणाची भेंडीची भाजी, आणि बाल्यात त्याचं खाताने तुम्हाला दाखवू का नको असं झालं. जाऊ दे आता तुम्हाला मी दाखवतो. आता येत होतो तर आम्ही कामावरून परत तुम्हाला दाखवतो मी अहिल्यानगरचं पूल. आणि हे बघा चांदबिबीचा महाल. तुम्ही चांदबिबीचा महाल पाहिला असेल तर खूप सुंदर असं ठिकाणी मित्रांनो. चांदबिबी ही अशी राणी मानली जाते की ती फार धाडसू होती. ती अहिल्यानगरचं जुनं नाव अहमदनगर असं होतं आणि तिथली ती राणी होती. तिने खूप पराक्रम केले. ते किल्ला त्यांनी नाही का इथून दिल्लीचा दिवा बघण्यासाठी बांधला होता किल्ला नाही का. त्याला काय दिवा दिसला का नाही दिसला आपल्याला काही माहीत नाही, पण इथलं वातावरण एकदम निसर्गरम्य आहे मित्रांनो. इथून लांब लांबून लोक येतात माहिती आहे तुम्हाला, खूप लांबून लांबून, कारण जवळजवळ 1000 लोक दिवसाला येत असतील 100%. चांदबिबीची समाधी आहे खाली. हे पहिला माजला मित्रांनो. सॉरी चुकलं माझ्याकडून. हे पहिला माजला नाही का. तर जायला मागूनच रस्ता होता, पण म्हणलं एकदा तुम्हाला दाखव नाही का पहिला माजला. ह्या चांदबिबी महलला आहे तर 4 मजले आणि सध्या 2 मजले स्टॉप करण्यात आलेले आहेत नाही का, म्हणजे बंद करण्यात आलेले दरवाजे. वर जाताच येत नाही, कारण बऱ्याच लोकांनी वरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न हे वगैरे केला नाही का. तर आपण वर जाऊ, तुम्हाला दुसरा मजला दाखवतो नाही का. इथं काळोख्याचं एकदम अंधार आहे, कारण हे आपले पोट्टे म्हणले हो रोहन भाऊ उजेड लावान राव. म्हणलं उजेड नाही, पडले तर पडले, मी दवाखान्यात नेईन म्हणलं. चला आलो वर आम्ही आत्ता, आणि आता तुम्हाला हे दुसरा मजला दाखवतो. इथं भरपूर लोक फोटो काढायला आले होते. हे पहा 2 मुलं 1 मुली. हे पहा इकडं 3 4 5 मुलं, 6 मुलं, 7 मुलं, 8 मुलं, हे सगळे मुलं. आणि इथं पुढं मुली आहेत वाटतं नाही का, 2-3 मुली आहेत. कारण आता आम्ही सिंगल माणसं, आमच्या संग कुठं मुली येणार आहेत फोटो काढायला नाही का. त्याचं तुम्ही विचारच करू नका नाही का. त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट माझ्या मागं कायम राहू दे यूट्यूबला. कारण आता मी मग मुली पटीन नाही का एखादी, मी जर व्हायरल झालो तर असे मुली मला प्रपोज करते आणि भाव देते नाही का, म्हणजे मला मेसेज करते आणि DM करते. आणि त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट मला महाराष्ट्रभर व्हायरल करा मित्रांनो. चांदबिबीचा महाल एकच नंबर, नात करते काय, यायलाच लागते. चांदबिबी महाल अहिल्यानगर एकदम निसर्गरम्य खरंच मित्रांनो. स्वर्गात आल्यासारखं वाटतं नाही का. पवनचक्क्याचं वातावरण, पवनचक्क्या दिसते तिथून खाली, एकदम हिरवागार सगळीकडं डोंगराळ भाग आहे, म्हणजे जन्नतमध्ये आल्यासारखं वाटतं मित्रांनो. तुम्ही कधीच आला नसताना चांदबिबी महालात तर एकदा नक्की भेट द्या मित्रांनो. 100% तुम्ही भेट द्यायला पाहिजे, कारण खूप म्हणजे खूप खतरनाक दिसतं हे ठिकाण. व्हिडिओग्राफी फोटोग्राफीसाठी तर 1 नंबर ठिकाण आहे मित्रांनो. प्री वेडिंग करायचं असेल तर फ्रीमध्ये इथं येऊ शकता तुम्ही मित्रांनो. धन्यवाद. आपला ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि
आणि आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असंच काय माझ्या पाठीशी राहू.